न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण नमस्कार, BBS न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मी सरिता परदेशी, नाशिकहून। चला तर सुरू करूया आजच्या बातमीपत्राला। पहिली बातमी नाशिकहून। नाशिकच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये मधमाशांनी अचानक नागरिकांवर हल्ला केलाय। सह्याद्री हॉस्पिटल येथे नेहमीच रुग्णांच्या उपचारासाठी नातेवाईकांची वर्दळ असते, त्यात सकाळच्या दरम्यानच मधमाशांनी रुग्णांच्या नातेवाईकांवर हल्ला केलाय। यात 7 ते 8 जण जखमी झाल्याची माहिती सह्याद्री हॉस्पिटलच्या स्टाफकडून मिळाली आहे। सर ते काढलं का तुमचं? ते चावलं ते काढलं तुमचं? काढलं ना? मेनली आहे आहे का नक्की चेक करा, POP वगैरेची माहिती चेक करा। अजून आहे का? त्यांच्या मी काय म्हणतो त्याला बोलू का? त्याला बोलू तिकडे बसून घ्या थोडा वेळ पुढील बातमी कळवणहून। कळवण प्रांताधिकाऱ्यांची कारवाई फसवी आणि फुसकी निघाली। अवैध वाळू वाहतूक ट्रॅक्टर जमा, 1 आरोपी फरार आहे। कळवण तालुक्यातील अवैध वाळू वाहतुकीच्या तक्रारीत वाढ झाल्यानंतर कळवण प्रांताधिकारी अकुनुरी नरेश यांनी विशेष पथकाची नेमणूक करत कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात गिरणा नदीपात्र लगत असलेल्या तिऱ्हळ खुर्द येथे अवैध वाळू उपसा करणारे 3 ट्रॅक्टर दिनांक 26 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले होते। याबाबत पथकातील तलाठी व इतर कर्मचारी यांनी प्रांत आणि तहसीलदार रोहिदास वारुळे यांना कळवले। नंतर प्रथम तहसीलदार यांनी दत्तनगर येथे 2 वाहनांची पाहणी करून सदर वाहने अभोणा पोलीस ठाण्यात जमा करण्याचा आदेश दिलाय। पथकाने दिलेल्या माहितीनुसार अजून एक ट्रॅक्टर तिऱ्हळ फाटा येथे पकडण्यात आला होता, परंतु त्या वाहनावरील चालक चावी घेऊन फरार झाल्यामुळे तहसीलदारवर कारवाई करणे पथक वाहन तेथे सोडून रिकाम्या हाती अभोणा पोलीस ठाण्यात परतले। झालेल्या कारवाईबाबत प्रांताधिकारी कळवण यांना पत्रकारांनी माहिती विचारली असता दुसऱ्या दिवशी उशिरापर्यंत कोणताही पंचनामा वाळू तस्करीतील वाहनांवर झालेला नसल्याची माहिती प्रांताधिकारी यांनी दिली असून कारवाईतील 3रे ट्रॅक्टर कुणाचे, त्या कारवाई का करण्यात आली नाही, पथक रात्री 9 वाजता अभोणा पोलीस ठाण्यात आल्यानंतर ट्रॅक्टर जागेवरून गायब झाले, असे अनेक प्रश्न व कारवाई का नाही केली हे सर्व उपस्थित झाले असून प्रांताधिकारी कळवण यांनी समाज माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया देण्यास असमर्थता दाखवली आहे। दरम्यान घरकुल लाभार्थीच्या नावावर कळवण तालुक्यात बेसुमार अवैध वाळू वाहतूक सुरू असून महसूल विभागाने याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याची चर्चा आहे। एकंदरीत प्रांत साहेबांनी केलेली कारवाई ही फसवी होती असं समजण्यात येते।
नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन, गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. पुढील बातमी त्र्यंबकेश्वरहून. कुशावर्ताप्रमाणे साधू संत आणि भाविकांच्या स्नानासाठी आता त्र्यंबकेश्वर नगरीत घाट आणि कुंडांची उभारणी करण्यात आली. मंत्री गिरीश महाजन जागतिक पातळीवर नोंद होईल असे कुंभमेळा सोहळ्याचे आयोजन करणार आहेत. सिंहस्थ कुंभमेळा 2027 मध्ये त्र्यंबकेश्वर येथे साधू संतांची तसेच भाविकांची संभाव्य वाढती संख्या लक्षात घेऊन कुशावर्ताप्रमाणेच नवे कुंड उभारण्यात येईल. तेथील विविध घाटांची विस्तारीकरण आणि स्वच्छता करण्यात येईल आणि गोदावरी नदी वाहती राहील यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती राज्याचे जलसंपदा, विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री श्री महाजन यांनी त्र्यंबकेश्वर येथील विविध घाटांची आणि परिसराची पाहणी केली आहे. त्यानंतर त्यांनी नगर परिषद कार्यालय येथे आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, अपर पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर, अखिल भारतीय आखाडा परिषद अध्यक्ष महेंद्र रवींद्रपुरी महाजन, जुना आखाडा महामंत्री हरिगिरीजी महाराज, बडा उदासीन आखाडा इंद्रमुनीजी महाराज, नवा उदासीन आखाड्याचे महंत गोपालदास महाराज, महानिर्वाणी आखाड्याचे अजयपुरी महाराज, आनंद आखाड्याचे गणेशानंद सरस्वती व शंकरानंद सरस्वती असे महंत उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री श्री महाजन म्हणाले की त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथील कुंभमेळा हा जागतिक पातळीवर ओळखला जाईल, यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची आणि सहकार्याची आवश्यकता आहे. अखिल भारतीय आखाडा परिषद आणि त्र्यंबकेश्वर येथील नागरिकांनी त्यासाठी पुढाकार घेतलाय आणि ही गौरवाची बाब आहे. कुशावर्तावर स्नानासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन भाविकांना त्या ठिकाणी स्नान करता येईल, तसेच साधू संतांना स्नान करता येईल अशी व्यवस्था करण्यात येते. सर्वच कुंड आणि घाट स्वच्छ असल्याने गर्दीची विभागणी होऊन सर्व भाविकांसाठी सुविधा निर्माण होतील. तसेच सांडपाणी देखील नदीत मिसळणार नाही आणि घनकचरा STP प्रकल्प, मलनिस्सारण प्रकल्प लवकरच कार्यान्वित केले जातील असंही त्यांनी नमूद केलं. कुशावर्ताऐवजी 7 किलोमीटरवर घाटांची निर्मिती केली तर तिथे भाविकांना स्नान करणं सोपं होईल. याशिवाय गोदावरीचा प्रवाह अडवणारी सर्व अतिक्रमणे काढून टाकण्यात येणार आहे. कुंभमेळ्याचे योग्य नियोजन आणि सुविधा निर्मितीसाठी आवश्यक असणारी जमीन संपादित केली जाईल. गोदावरी नदीचं पुनरुज्जीवन करून ती कायमस्वरूपी वाहती राहावी यासाठी सर्वोच्च प्राधान्य असेल, असं मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितलंय. कुंभमेळा हा सर्वांच्या आस्था आणि श्रद्धेचं प्रतीक आहे. सर्व स्थानांनी असाधारण असं महत्व असणारा हा कुंभमेळा आहे. कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांची सुरक्षा, सुविधा, त्यांच्यासाठी लागणारी वाहतूक, रस्ते, पाणी आदी बाबतची व्यवस्था याकडे अधिक लक्ष देऊन स्वच्छ, सुरक्षित, सुंदर आणि जागतिक पातळीवर नोंद होईल अशा प्रकारचा हा सोहळा सर्वांच्या सहकार्याने आपण पार पाडू, असंही मंत्री गिरीश महाजन बोलले. कुंभमेळ्यातील विविध कामांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही वेळोवेळी सूचना दिल्या. येथे सर्वांनीच कामांना प्राधान्य दिले आहे. मंत्री महाजन यांनी नमूद केले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लाख लाख शुभेच्छा. परमपूज्य महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील सर्व भीम सैनिकांना 14 एप्रिलच्या हार्दिक शुभेच्छा देतो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी नाशिक जिल्ह्याच्या वतीनं सर्व महाराष्ट्रातील जनतेला पुन्हा एकदा आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त तमाम
नाशिकमधील भीमसैनिकांना आंबेडकर प्रेमी जनतेला जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अंतर्नादने नववर्ष स्वागताचा सोहळा जल्लोषात. नाशिक महानगरपालिका व नववर्ष स्वागत यात्रा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंतर्नाद हा भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्य व गायनाचा भव्य कार्यक्रम नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, प्रसिद्ध चित्रकार प्रमोद कांबळे व अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे कुलसचिव विश्वास जाधव यांच्या उपस्थितीत गोदा तीरावर उत्साहात पार पडलाय. प्रमुख पाहुण्यांनी कलासक्त तरुण पिढीचे कौतुक केले व अंतर्नाद हा कार्यक्रम नाशिक नगरीचे वैभव आहे असं गौरवोद्गार देखील काढले. या प्रसंगी अशोका बिल्कोनचे अशोक कटारिया हे उपस्थित होते. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वप्नील मशाळकर यांनी केले. आभार प्रदर्शन तृषाली पाठक यांनी केले. त्याचबरोबर नेहा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केलं. व्यासपीठावर गुणगौरव नासाचे अध्यक्ष प्रफुल्लजी संचेती, नववर्ष स्वागत समितीचे अध्यक्ष शिवाजी बोदार्डे, उपाध्यक्ष चंद्रशेखर जोशी व इतर मान्यवर होते. या सांगीतिक कार्यक्रमात नाशिक नगरीतील सुमारे 71 गुरुकुल व त्यांचे गुरु सामील होते व सुमारे 1200 विद्यार्थी कलाकार वादनासाठी उपस्थित होते. सर्व कलाकारांनी अनेक उत्तम रचना सादर करून रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. यानंतर पुढील बातमी नाशिकहून. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना समर्पित महारांगोळी गोदाकाठी साकारली जाणार आहे. हिंदू नववर्ष स्वागत महोत्सव समितीतर्फे गोदाकाठी 20,000 स्क्वेअर फुटाची महाराणी 100 महिलांच्या योगदानातून साकारलेली रांगोळी असणार आहे. या महारांगोळीच्या माध्यमातून अहिल्यादेवी होळकर यांच्या आयुष्यातील प्रेरणादायी प्रसंग दाखवण्यात आले आहे. यातून त्यांच्या आयुष्यातील कर्तृत्व, नेतृत्व व दातृत्व यांच्या जन्माच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त अधोरेखित केले आहे. हिंदू समाजाच्या एकत्वासाठी, अस्मितेसाठी अनेक मठ मंदिरे, घाट, धर्मशाळा, विहिरी त्यांनी भारतातील 41 वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे 2000 बांधकामे केली. त्यातून प्रजाहितरक्षण झाले व त्याचे चित्रीकरण या रांगोळीतून केले आहे. सुराज्य व प्रजाहित रक्षणासाठी केलेले कृषीविषयी व आर्थिक नियोजन याचेही चित्रीकरण या महारांगोळीत आहे. या रांगोळीचा प्रथम ठिपका ठेवण्यासाठी माननीय नानासाहेब होळकर हे अहिल्यादेवींचे 8वे वंशज उपस्थित होते. त्याचबरोबर या प्रसंगी महिला कीर्तनकार प्रेरणा बेळे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे चरित्र सर्वांसमोर मांडले. या प्रसंगी अध्यक्ष शिवाजीराव बोंदार्डे, चंद्रशेखर जोशी, राजेश दरगोडे, आरती गरुड, सुजाता कापुरे, निलेश देशपांडे इत्यादी उपस्थित होते. आभार प्रदर्शन मयुरी शुक्ला यांनी केले. वरील कार्यक्रम नाशिक महानगरपालिका व नववर्ष स्वागत समितीच्या संयुक्त विद्यमाने साकारण्यात आलाय. नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं नाशिक महानगरपालिकेतील विविध संवर्गातील व विभागातील अधिकारी कर्मचारी हे नियत वयोमानाने मार्च 2025 मध्ये सेवानिवृत्त होत आहेत. त्या निमित्ताने सदर सेवानिवृत्ती अधिकारी व कर्मचारी यांचा सेवापूर्ती सत्कार कार्यक्रम 28 मार्च रोजी सायंकाळी 5:30 ला माणगाव मुख्यालय राजीव गांधी भवन येथे पार पडला. नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यांच्या वतीनं माननीय उपायुक्त अजित निकत यांचे शुभ हस्ते उपअभियंता मोहम्मद एजाज काझी, वरिष्ठ लिपिक महेंद्र परदेशी, कनिष्ठ लिपिक सुनील खरे, वाहन चालक विजयानंद स्वामी, बिगारी श्रावण शिराळ, लेखराज चव्हाण, रवींद्र जगताप, प्रवीण पवार, छाया पाटील, हेमंत मोरे, सिंधुताई इप्पर, सहकामगार बशीर खान पठाण,
मुरलीधर लांडे व इतर स्वेच्छानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांना स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सेवापूर्ती सत्कार करण्यात आलाय. सेवानिवृत्त कर्मचारी यांना सेवापूर्ती निरोप देण्यासाठी मनपाचे उपायुक्त अजित निकट, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद, विभागीय अधिकारी श्री मदन हरिश्चंद्र, राजाराम जाधव, योगेश अडभाई, गोकुळ आवारे आदींसह नितीन बागुल, इफ्तार शेख, विरू कामे, साहिल बोडके इत्यादी उपस्थित होते. शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, English medium, Hindi medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. पुढील बातमी टाकेतहून. टाकेत बलात्कार घटनेतील पीडित विद्यार्थिनीला 15 लाखांची मदत पाचेगाव संस्थेकडून मिळाली. मुलीच्या खात्यावर FD 12वी पर्यंत शिक्षण मोफत तसेच पालक मेळाव्यातील हा शब्द दिला गेला. राजेंद्र नलगे, सर्वतीर्थ टाकेत, तारीख 23, इगतपुरी तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज टाकेत येथील इयत्ता 6वीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थीवर 7 फेब्रुवारी 2025 रोजी शाळेतील मुख्याध्यापक तुकाराम साबळे याने सहशिक्षक गोरख जोशी याच्या मदतीनं बलात्कार केलाय. त्यानंतर सदर घटनेनंतर शाळेत गाव परिसरात पालक ग्रामस्थांकडून मोठा उद्रेक बघायला मिळाला. या परिस्थितीत घोटी पोलिसांनी सदर गुन्ह्याची नोंद करत सदर घटनेतील आरोपींना अटक केली. त्यानंतर 11 फेब्रुवारीला शाळेत या घटनेच्या निषेधार्थ पालक मेळाव्याचे आयोजन देखील करण्यात आले होते. या पालक मेळाव्यात सदर घटनेतील पीडित विद्यार्थिनीला संस्थेकडून 15 लाखांची आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी पालकांकडून होत होती. या मागणीचा संस्था चालकांनी स्वीकार करत सदर पीडित मुलीला 15 लाखांची मदत करण्यात येईल असे आश्वासन भर पालक मेळाव्यात दिले होते. भारत सर्वसेवा संघ संस्थेचे संस्था चालक राजेंद्र नलगे यांनी ही शब्द दिला होता. अखेर 1.5 महिन्याच्या कालावधीनंतर गुरुवार तारीख 19 मार्च रोजी संस्थेकडून जबाबदारीने सदर पीडित मुलीच्या खात्यावर 15 लाखांची FD करण्यात आली. जोपर्यंत सदर पीडित मुलगी संज्ञान होत नाही तोपर्यंत सदर रक्कम ही तिच्या बँक खात्यात FDच्या स्वरूपात राहणार आहे. दरम्यान टाकेत येथील पीडित मुलीला न्याय मिळावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घोरपडे, सामाजिक कार्यकर्ते पत्रकार राम शिंदे, भूमिपुत्र विनोद नाठे, तुषार घोरपडे आदींसह कार्यकर्ते सुरुवातीपासून मेहनत घेत असून आज त्यांच्या प्रयत्नांतून सदर पीडित मुलीला संस्थेकडून 15 लाखांची मदत होण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. दरम्यान या घटनेनंतर संस्थेने देखील या शाळेकडे चांगले लक्ष दिले असून शाळेतील पोषण आहार, पिण्याचे पाणी, CCTV कॅमेरा सिस्टीम, किचन शेड आदींसह विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सुविधा, प्रगतीपथावर असणाऱ्या सुख सुविधांच्या हालचालींना सध्या वेग आला आहे. सदर पीडित मुलीला 15 लाखांची मदत करण्यासाठी भारत सर्वसेवा संघ संचलित संस्थेचे संस्थाचालक राजेंद्र नलगे, सचिव प्रकाश जाधव, संचालिका अलका पाटील, JM कलापुरे, RD जंगले आदींसह प्रभारी प्राचार्य संजय पाटील आदी प्रयत्नशील राहिले. पीडित मुलीच्या खात्यावर 15 लाखांची FD करण्यात आली आहे. सदर मुलीला 12वी पर्यंत मोफत शिक्षण दिले जाणार. या घटनेनंतर संस्थेकडून सदर शाळेवर कडी नजर राहणार असून शाळेत विद्यार्थ्यांना फिल्टर पाणी, पोषण आहार, वेळापत्रक, किचन शेड, CCTV कॅमेरा सिस्टीम अशा आवश्यक सुख सुविधा देण्यात आलेल्या आहेत. हे मोनाल संतोष शार्दूल, राहणार कुसुंबा, धुळे जिल्हा. कविता बदाने ध्रुवनगर इथे राहणार, सद्गुरू पार्क बिल्डिंग मध्ये. त्यांना नोकरीसाठी पैसे दिलेले. ती बाई आता कॉलही उचलत नाही. तिच्या तिचा नवरा प्रशांत बदाने निमोन चांदवड तालुक्यात इथं प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्याने आणि कविता बदाने दोघांनी नंबर ब्लॉक करून ठेवलेले. कॉल उचलत नाही, मेसेजलाही रिप्लाय देत नाही, पैसेही परत करायचं नाव घेत नाही आणि कामाची ऑर्डरही देत नाही. ते आरोग्य विभागात नोकरी लावून देणार म्हणून त्यांनी पैसे घेतले आमच्याकडून. मी टोटल 3 जणांचे मिळून मी टोटल 2,90,000 रुपये दिलेले. मी कॉल करतोय, कॉलही उचलत नाही आणि आता 2-4 दिवसा आधी
नंबरही ब्लॉक करून ठेवला त्यांनी. नमस्कार, माझं नाव हरीश सुभाष देसले, राहणार साक्री, धुळे जिल्हा. मी काही कारणास्तव नाशिकला आल्या असता कारणास्तव मला इथं साक्रीमध्ये नाशिकमध्ये आल्यानंतर थोडंसं माहिती मिळाली होती की बाबा असं असं कामं होत आहेत, कॉन्ट्रॅक्टच्या जागा आहेत, याच्यासाठी मी आलो होतो. तर माझं 2022 पासून हे प्रकरण चालू होतं. तर माझी अक्षरशः फसवणूक झालेली इथं नाशिक जिल्ह्यात. तर कविता भदाने म्हणून ही एक मॅडम आहे, तिने माझी फसवणूक केलेली आहे. माझ्याकडे कॅन्डिडेट द्या, मी तुम्हाला नोकरी लावून देते, थोडे पैशांची पण मागणी केली. किती पैशांची मागणी केली? पुन्हा 1.5 लाख, 2 लाख, आरोग्य सेवक, सुरक्षा रक्षक, डाटा ऑपरेटर असे पद भरून देते, हे असं सांगण्यात आलं होतं मला. एकूण किती पैसे घेतले? माझ्याकडनं माझे 22 कॅन्डिडेट होते. 22 कॅन्डिडेटांकडनं टोटल माझे 35 लाख रुपये दिलेले आहेत. काही GR वगैरे काढण्यात आला होता का? GR होता, एक आला होता माझ्याकडे फेक, तो पण GR फेक निघाला आहे. कुणी पाठवला होता तुम्हाला GR? कविता. पुढील बातमी भिवंडीहून. भिवंडी शहरात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून इफ्तार पार्टीचे आयोजन. पवित्र रमजान महिना सुरू असून या महिन्यात उपवास मुस्लिम बांधवांकडून धरला जातोय. या रमजान महिन्यात एक अनोखी धार्मिक परंपरा दिसून आली आहे. भिवंडी शहरात धोबी तलाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होतं. भिवंडी शहर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अध्यक्ष प्रवीण पाटील सह अनेक कार्यकर्ते यावेळी या पार्टीमध्ये विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी व पोलीस प्रशासनासह हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येत इफ्तार पार्टीचे आयोजन करून त्यामधून धार्मिक सलोख्याचं दर्शन घडवलं आहे. या इफ्तार पार्टीमुळे सर्व सामाजिक स्तरावरून कौतुक होत आहे. माइनॉरिटी का आपको अध्यक्ष पद मिला भिवंडी शहर में राष्ट्रवादी पार्टी का, अजीत दादा ग्रुप. राष्ट्रवादी पार्टी पहले से ही मुझे पसंद थी और अजीत दादा पवार का जो काम है, जो अफ्तारी की दावत अभी हुई, इसमें इनको मतलब हर माइनॉरिटी को लेकर उनको मतलब ये कोई भेदभाव नहीं है. वो भेदभाव देख के मेरे को अजीत दादा पवार के साथ ही काम करना है. मेरे को ऐसा ही नेता चाहिए जो सबको लेके चले, तो मैं उसी के साथ रहूँगा जो सबको लेके चले. और अजीत दादा पवार बहुत अच्छा नेता है. हम लोग इसे नहीं रहने के बावजूद अगर 1-2 काम के लिए गए तो उन्होंने फट से हमारा काम सुना है और तुरंत काम करते हैं. तो हमको ऐसा ही नेता चाहिए जो जगह पे काम करे. आश्वासन देने वाले तो बहुत रहते हैं, उनके बोलने से मतलब हम अगर कोई काम लेके जाते तो ये नहीं बोलते कल करूँगा, वो तुरंत जगह पे करते हैं. वो चीज़ मेरे को पसंद है. मैं जैसा हूँ वैसे वो नेता है हमारे, इसके लिए मेरे को पसंद है और मैं इसी में इसके लिए शामिल हुआ. और मैं अजीत दादा का धन्यवाद देता हूँ कि उन्होंने मेरे पद दिया और मैं राष्ट्रवादी पार्टी में अल्पसंख्या में अच्छे से अच्छा काम करूँगा. बस इतना ही बोलूँगा. अभी माइनॉरिटी में तो बहुत से काम है, आप लोगों को ही मालूम है. बस काम लेने वाला चाहिए. अब कौन इससे पहले कौन था, कौन लिया, कोई उतनी मालूम मेरे को. लेकिन अभी मैं काम करने के लिए आया हूँ, इंशाल्लाह काम करूँगा और माइनॉरिटी के लिए भी करूँगा, लोगों के लिए सब जितना अच्छा काम हो सके भिवंडी के लिए हमको मिलजुल के रहना है और मिलजुल के काम करना है. आज अलविदा रोजा इफ्तार पार्टी का कार्यक्रम आयोजन किया गया है. आखिरी रमज़ान का आखिरी जुम्मा है, क्या कहेंगे इस बारे में? रोज़ा तो चलते ही रहेंगे, आखिरी कभी कोई नहीं रहता है. और ये कैसा है, भिवंडी शांति और अमन का शहर है, इसमें शांति रहनी चाहिए और भाईचारा रहना चाहिए करके राष्ट्रवादी की तरफ से ये इफ्तार पार्टी का आयोजन किया था. इसमें हर समाज में कुछ ना कुछ समाज कंटक रहते हैं, कोई पार्टियों में रहते, लेकिन हम राष्ट्रवादी हम सब समाज को लेके चलते हैं. अगर हमको ऐसा शहर में कोई दिखा तो उनको हम लोग कायदे से जवाब देंगे और कायदे से ही हम लोग उसको सीख देंगे. सर, जिस तरह से अभी कुछ दिन पहले तुम्हारे पार्टी के जो सुप्रीमो अजीत दादा पवार ने, उन्होंने इफ्तार पार्टी को लेकर एक बयान दिया और सब मुसलमान भाइयों के लिए एक अच्छा मैसेज देने की कोशिश की, क्या कहेंगे? नहीं, हमारा तो ऐसा नहीं है. हमारा दादा का ही कहना सेकुलर है. हम लोग माइनॉरिटी, हम लोग 18 पगड़ जाति को लेके चलने वाले हैं. हमको द्वेष भाव राजनीति नहीं चाहिए. जो इस भाव की राजनीति करेगा हम उसको बख्शेंगे नहीं. हम हमारी सरकार है, हम कायदे से उनको सबक देंगे.
सर हाल ही तो में अजीत दादा पवार का जुमला है ना, हम बख्शेंगे नहीं। ये बोल सर, हाल ही में आपकी पार्टी में ज्वाइंट हुए हैं क्या याकूब को? याकूब भाई को माइनॉरिटी का भिवंडी शहर जिला अध्यक्ष बनाया गया है और इंशाल्लाह ज़रूर वो पार्टियों को कामयाब करेंगे। और रमज़ान के पाक महीने में उनका प्रवेश हुआ है और उनको पद दिया गया है, वो उनको अल्लाह ताला उनको तरक्की दे और तीसरी बार फिर से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से चुन के आवे, यही मैं ऊपर वाले से दुआ करता हूँ। थैंक यू, धन्यवाद। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन, गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. पुढील बातमी जालन्याहून. अहिल्यादेवी नगर मधील तुळजाभवानी मातेच्या मंदिरावर कारवाई करणाऱ्या अधिकारी आणि नेत्यांवर कठोर कारवाई करा, असं श्रीकांत पांगरकर यांनी मागणी केली आहे. अहिल्यादेवी जिल्ह्यातील बोरानगर येथे तुळजाभवानी मातेचं मोठं मंदिर आहे. तुळजाभवानी मातेने बाल्यावस्थेत भगत परिवाराच्या घरी खूप दिवस काढलाय आणि अशी मोठी आख्यायिका आहे. भगत परिवाराने स्वतः राहतं घर मंदिर म्हणून दान केले, तर घराच्या आजूबाजूला असलेली शेती आणि परिसर भाविकांच्या सेवेसाठी दान करण्यात आला आहे. या ठिकाणी एक प्रवेशद्वार देखील उभारण्यात आले, शिवाय कार्यालय देखील होतं. मात्र स्थानिक प्रशासनानं कोणतीही नोटीस न काढता कार्यालय प्रवेशद्वार भल्या पहाटे जमीनदोस्त केले. विशेष म्हणजे विरोध होऊ नये म्हणून भल्या पहाटे 6 वाजता ही कारवाई करण्यात आली आहे. तेथे स्थानिक प्रशासनाने षडयंत्र रचून ही कारवाई केली. 3 ते 4 कोटी रुपयांचं नुकसान करत हिंदू धर्मावर घाला घालण्याचं काम केलंय. ही कारवाई करणाऱ्या प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तसेच स्थानिक राजकीय नेत्यांवर कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी श्रीकांत पांगरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे. काय निवेदन दिलं आपण? काय मागणी? अहिल्यानगर जिल्ह्यामधील बोरानगर या ठिकाणी तुळजाभवानी देवीचं एक खूप मोठं मंदिर आहे. या ठिकाणी तेली समाजातील भगत परिवार यांच्या घरामध्ये तुळजाईनं बाल्यावस्थेमध्ये आपले दिवस काढलेले आहेत, अशी एक आख्यायिका आहे. या ठिकाणी या भगत परिवाराने स्वतःचं घर हे मंदिर म्हणून आज दिलेलं आहे. त्यांचा जो परिसर आहे आजूबाजूचा शेती वगैरे तो सगळा त्यांनी भाविकांच्या सेवेसाठी उपस्थित केलेला आहे. त्या ठिकाणी त्यांनी एक भाविकांच्या सेवेसाठी एक कार्यालय काढलं होतं. ते कार्यालय आणि या देवीचं प्रवेशद्वार हे सगळं स्थानिक प्रशासन आणि स्थानिक नेते यांनी एक षडयंत्र तयार केलं आणि हे सर्व सकाळी 6 वाजता या ठिकाणी मंदिराच्या परिसरात येऊन सगळं जमीनदोस्त केलेलं आहे. आता यामध्ये कुठल्या प्रकारची नोटीस देण्यात आलेली नाही, काही न करता या लोकांना कुठली कल्पना नसताना, स्वतःची खाजगी मालमत्ता असताना यांचं सर्व नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. एक कमीत कमी 2-3 कोटीचं कार्यालय आणि प्रवेशद्वार देवीचं हे तोडलेलं आहे. मंदिरावर आज एक प्रकारचा घाला घातलेला आहे. हिंदू धर्मावर अशा प्रकारचे घाले घातले चाललेले आहेत. तर त्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेले आहे की आमच्या ज्या भावना दुखावलेल्या आहेत, तर यामध्ये प्रशासनावर आणि स्थानिक नेत्यांवर कारवाई करावी अशा स्वरूपाचं निवेदन दिलेलं आहे. श्रीकांत पांगरकर. शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, देवलाली कैंप 422-401. Admissions open. Nursery to 10th for English and Hindi medium. 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. पुढील बातमी नवी मुंबईहून. रयत शिक्षण संस्था ही जगभर पोहोचलेली संस्था आहे. शरद पवार म्हणाले, रयत संस्थेचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रभर गेलाय. रायगड जिल्हा हा महाराष्ट्राचा ऐतिहासिक जिल्हा आहे. एकेकाळी रायगड जिल्ह्यात शेती होती, आता रायगडाचा चेहरा बदललाय. एक आंतरराष्ट्रीय विमानतळ इथे उभं राहिलंय, त्यामुळे रोजगार मिळणारच. संस्थेने बदल घडवलाय आणि जगात एकाच गोष्टीची चर्चा आता चालू आहे. मला एका गोष्टीचा अभिमान आहे की रयत शिक्षण संस्था ही जगभर पोहोचली आहे आणि माझी खात्री आहे की थोड्याच दिवसात ही संस्था अधिकच मोठी होईल, असं शरद पवार म्हणाले.
थोडीशी कामगिरी करतात त्यांची तयारी ही कर्मचाऱ्यांचा विचार असू दे. या विचाराचा विस्तार असतो आणि काळ असा असतो की हा विस्तार सातारा असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल, अशा ठराविक भागात असतो. रायगड जिल्हा महाराष्ट्राचा ऐतिहासिक जिल्हा, लोकसभेत शेतीवर व्यवसाय आणि या ठिकाणी या क्षेत्रात अधिक काम करायची आवश्यकता आहे याची नोंद केंद्राचे पाटील यांनी घेतली आणि अनेक सरकारी कार्यक्रम रायगड विभागामध्ये आज 37च्या आसपास शाखा उघडण्याच्या संस्था यशस्वी झाली. याचं श्रेय हे इंग्रजी पात्रांना द्यावे. त्यांच्या नेतृत्वाच्या काळात जी पाटील असतील, अन्य त्यांचे सरकारी असतील, या प्रत्येकाने निर्णय केला आणि तसाच परिणाम आज ठिकठिकाणी या शाखा झाली. आज आपण या ठिकाणी आहोत इंग्रजी माध्यम शिक्षण, इंजिनिअरिंग कॉलेज, विद्यालय अशा अनेक शिक्षण शाखा आज या भागात सुरू झाली. आणि त्याच्यामध्ये अन्नाचं सूच इथे शेवटचा कुटुंबाचा मुलगा हा आत्मविश्वासाला शिक्षित झाला. शिक्षण वगैरेच आहे. एकेकाळी रायगड जिल्हा हा शेती त्याच्यावर फारसा होता. असा रायगडचा सगळा उद्योग आणखी वर्षाच्या वर्षामध्ये तिचं आंतरराष्ट्रीय विमानतळ, एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आला तर हजारो उद्योग होते. शिष्यवृत्तीच आहे. आज तुमच्या आजूबाजूला अनेक कारखाने उभे झाले आणि आणखी कारखाने येतील. हे सगळं शिक्षण हा भाग बदलतो याचं लक्षण आणि हा बदल स्थानिक जनतेच्या कुटुंबाच्या मुलाच्या जीवनामध्ये दिसला नाही तर माझ्या वतीने माझ्यावर काही अडचण नाही. आणि हा बदल आज प्रशासनाने उभे राहून हे जे बदल आहे त्याच्यामध्ये नेतृत्व करायला पुन्हा येते अशा गोष्टीची आवश्यकता आहे. आणि ते करायचं असेल त्याच्यासाठी शिक्षण आणि आत्मविश्वासाने ज्ञान संपादन करण्याचा त्याच्यावरचा दृष्टिकोन हा अत्यंत मोलाचा आहे आणि ते काम यासाठी मी आता सांगितलं की संस्थेने असा काच टाकलेली असा नव्या रस्त्यावर आपण जातो. आज सगळे जगामध्ये एकाच गोष्टीची चर्चा आहे ज्याचा उल्लेख जर्मनी आपल्या भाषणात केला. मुस्लिम बुद्धिमत्ता, मुस्लिम बुद्धिमत्ता हे त्यांचं चमत्कार करणार आहे आणि त्या त्यांच्यापासून आमचे मुलं मागे असतात.
देखना निश्चित आहे आणि गणेश शिक्षण संस्थेमध्ये आमच्या सगळ्या सरकारला धन्यवाद देऊ इच्छितो की हे जे वजन आज जुन्या आहेत त्याची नोंद गणेश शिक्षण संस्थेनं वर्षापूर्वी घेतली आणि प्रत्येक शाखेमध्ये या संबंधीचा विचार हा कसा पोचत जाईल या दृष्टीनं पावलं शाखेला सुरुवात केली. माझी खात्री आहे की 16 दिवसामध्ये कृषी योजना असतात त्याचा स्वीकार केलेली आत्मविश्वासाची पिढी या ठिकाणी राहिल्यानंतर हा विमानतळ असेल, शासनबाई असेल, जगाचे वजन असतील, त्या सगळ्यामध्ये रायगडला खेड्यापाड्याचा शेतकऱ्याचा शेतमजुराचा कष्टकऱ्याचा कुटुंबामध्ये पुढे येतात हे आपल्याला बघायला मिळेल. आणि त्या दृष्टीनं गणेश शिक्षण संस्था योग्य. पुढील बातमी नागपूरहून. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या विरोधात नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये भाजपकडून तक्रार दाखल झाली. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या विरोधात नागपूर गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये भाजपकडून तक्रार देण्यात आली असून लोंढे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. अतुल लोंढे यांनी प्रशांत कोरटकर प्रकरणात त्याला मदत करणारा प्रशिक पडवेकर हा मुख्यमंत्री यांच्या कार्यालयात काम करणारा व्यक्ती आहे का याचा खुलासा करावा असं वक्तव्य केलं होतं. अतुल लोंढे हे नेहमीच असे बिनबुडाचे आरोप करून बदनामी करत असतात असं म्हणत आमदार प्रवीण तटके, शहर अध्यक्ष बंटी कुकडे यांच्या नेतृत्वात गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते तिथे उपस्थित होते. आज तुम्ही तक्रार दिली आहे, काय तक्रार दिली, कोणाच्या विरोधात तक्रार दिली? अंदाजे मी भारतीय जनता पक्षाच्या आपल्या कार्यालयामध्ये बसलो होतो. अंदाजे 6:20 वेळेस TV9 या मराठी वृत्तवाहिनीवर मी बातम्या बघित होतो. तेव्हा अतुल लोंढे नावाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रवक्ते हे गरळ ओरकत होते आणि खोटा प्रचार माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या विरोधात एकदम खोटा प्रचार करत होते. खोटा बदनामीकारक मजकूर ते देत होते. मग त्यांचं ट्विटर हँडल बघितलं. त्या ट्विटर हँडलवर पण त्यांनी स्वतः तो मजकूर टाकलेला आहे. त्यामध्ये अखंड हिंदुस्थानाचे आमचे सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा ज्यांनी अपमान केला त्याच्यावर तर कडक कारवाई झालीच पाहिजे. पण काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी याच्यामध्ये त्यांच्या मजकुरामध्ये त्यांनी असं म्हटलं की त्याला जेव्हा कोल्हापूर पोलिसांनी अटक केली तेव्हा प्रतीक पडवेकर हे त्याच्यासोबत होते आणि प्रतीक पडवेकर हे CMO म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयाचे कर्मचारी आहे. निदांत खोटा बोलणारा अतुल लोंढे हा व्यक्ती हा काँग्रेसचा प्रवक्ता कसा असू शकतो? बिना अभ्यासाने त्या प्रतीक पडवेकरचा भाजपाशी काहीही संबंध नाही. त्या प्रतीक पडवेकरचा मुख्यमंत्री कार्यालयाशी काही संबंध नाही आणि तो समाजामध्ये द्वेष पसरवू इच्छितो. 2 जातीमध्ये भांडण लावू शकतो. सोबतच या महाराष्ट्रामध्ये नाही तर अख्ख्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना मानणारा सर्व वर्ग, त्यामध्ये सर्वात जास्तही मानणारा म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि खुद्द माननीय मुख्यमंत्री हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अनन्य सेवक आहे. नितांत भक्ती, नितांत श्रद्धा त्यांची छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांवर आहे. आणि अशा वेळेस तो माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या विरोधात गरळ ओकतो, खोटी बदनामी करतो. म्हणून आज भारतीय जनता पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टीचे आमचे माननीय आमदार कृष्णाभाऊ खोपडे, आमदार आमचे प्रवीणजी दटके आणि सर्व भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी आज आम्ही इथे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करायला आलो आहे. भारतीय न्याय संहिता 501 म्हणजे बदनामीकारक करणे, मोठ्या माणसाची खोटी बदनामी करणे. भारतीय न्याय संहिता 502(3) म्हणजे एका समाजामध्ये शांतीभंग करून समाजामध्ये द्वेष पसरवणारे वक्तव्य निर्माण करणे. आणि 393 भारतीय न्याय संहिता 293 हे सर्व नॉन बेलेबल ऑफेन्स आहे.
हे सर्व अफेन्स आम्ही त्यांच्यावर दाखल केलेले आहेत, दाखल करण्यासाठी इथे आलेलो आहेत। विनाकारण अतुल लोंढे समाजामध्ये बदनामी करतोय, विनाकारण माननीय मुख्यमंत्री साहेबांची बदनामी करतोय आणि शिवप्रेमींमध्ये पण भ्रम निर्माण करतोय। अतुल लोंढे नाहीत तर त्यांची परंपरा राहिली आहे आतापर्यंत फेक नेरेटिव्ह तयार करण्याची। प्रत्येक वेळेस ते फेक नेरेटिव्ह करून दंगली घडवणे, जातीमध्ये भांडणं लावणे, सोबत महापुरुषांचा सुद्धा अपमान करणे, हे आतापर्यंत काँग्रेसचं सर्व इतिहास आहे। त्या इतिहासाच्या पावलावर पाऊल देऊन अतुल लोंढे हे प्रवक्ते चाललेले आहेत। आज आम्ही त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि यानंतर आम्ही हे सहन करणार नाही। कोरटकरच्या अटकेसंदर्भात काही माहिती का लपवल्या जात आहेत, हा प्रश्न आता आमच्यासारख्या सगळ्यांना पडलेला आहे। आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे शिवप्रेमी असाल तर आम्हाला जी माहिती मिळते ती खरी की खोटी हे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी आणि जे पोलीस तेलंगणाच्या मंचिर्यामधून अटक करून आणले त्यांनी सांगावी। आमची माहिती अशी आहे की प्रतीक पळवेकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात काम करणारे कर्मचारी प्रशांत कोरटकर सोबत होते आणि त्यांना जेव्हा अटक झाली तेव्हा ती अटक त्यांच्या सोबत झाली। ते सोबत कोल्हापूरचे पोलीस त्यांना घेऊन गेले, पण त्यांना का लपवून ठेवलाय, त्यांना का दाखवत नाही आणि खरी मदत कोण करत होतं हे पुढे का येत नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे। सांगा गृहमंत्री साहेब, मुख्यमंत्री साहेब, आमच्याकडे आलेली माहिती खरी आहे की खोटी आहे? यानंतर पुढील बातमी कल्याणहून। डोंबिवली माणापाडा पोलिसांचे शिवसेनेकडून कौतुक आणि अभिनंदन। आज सकाळी 7:30 वाजता शाळेत जाणाऱ्या डोंबिवली माणापाडा हद्दीत एका 7 वर्षाच्या मुलाचे खंडणी करून अपहरण करण्यात आले होते। मुलाच्या आईवडिलांनी ही बाब लक्षात आली त्यावेळी पोलीस स्टेशनात धाव घेतली व या प्रकरणात पोलिसांनी गुप्तपणे तपास यंत्रणा कामाला लावून अगदी 3 ते 3.5 तासात अपहरण केलेल्या मुलाची सुटका करून गुंडांच्या मुसक्या आवळल्या आहेत। या त्वरित राबवलेल्या पोलीस यंत्रणेमुळे आज भयंकर प्रकार टळला आहे। माणापाडा पोलिसांच्या तत्परतेचं आणि शौर्याची दखल शिवसेनेने घेऊन शिवसेना आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वात उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, विवेक खामकर, दिनेश शिबलकर, सुदाम जाधव यांनी माणापाडा पोलीस स्टेशन गाठून वरिष्ठ पोलीस निरीक्षक कादमाने व त्यांच्या इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं आहे। त्याचबरोबर पोलीस डीसीपी अतुल झेंडे यांचे आभार देखील मानले। पुढील बातमी ठाण्याहून। संकल्प प्रतिष्ठानतर्फे माता जगदंबेचा भव्य आगमन सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झालाय। संकल्प प्रतिष्ठान व शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक आयोजित चैत्र नवरात्र उत्सव 2025 माता जगदंबेची भव्य स्वरूपात मिरवणूक काढत आगमन सोहळा मोठ्या उत्साहाने आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झालाय। ठाण्यातील किसन नगर मैदानावर या परिसरात गेल्या 15 वर्षांपासून चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे। या चैत्र नवरात्र उत्सवाची सुरुवात गुढीपाडव्याला होते आणि रविवारी 30 मार्च ते सोमवार 7 एप्रिल पर्यंत चालणाऱ्या या नवरात्र उत्सवात अनेक मान्यवर देवीच्या दर्शनाला येत असतात। इथे भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात। भक्तांच्या हाकेला धावणारी व नवसाला पावणारी अशी या देवीची ख्याती आहे। त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनाला येत असतात। शुक्रवारी ठाण्यातील किसननगर मैदान येथे शिवसेनेचे उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक यांनी माजी नगरसेविका जयश्री फाटक यांना भक्तिभावाने माता जगदंबेची मोठ्या थाटात आगमन मिरवणूक काढली आणि या मिरवणुकीत ढोल वादन, पारंपरिक तारपा नृत्य, लेझीम, बेंजोच्या गजरात माता जगदंबेचं थाटामाटात स्वागत केले। यावेळी देविका फाटक, स्थानिक माजी नगरसेवक दीपक वेतकर यांच्यासह शिवसेनेचे महिला व पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच प्रभागातील नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रथम तर मी चैत्र नवरात्र पर्वापासून चालू होते तेव्हा पाडव्याच्या सगळ्यांना मी शुभेच्छा देईन आणि मला वाटतं ह्या महाराष्ट्राचे जे सरकार आहे तर देवीच्या आगमनामुळे चैत्र नवरात्र असल्यामुळे मी देशाकडे, सरकारकडे आणि सर्व देवांकडे मी एकच मागणं मागेन
प्रार्थना करेन की या सरकारच्या माध्यमातून आमच्या सर्व लाडक्या बहिणींना ज्या आजपर्यंत योजना सफल झाल्या त्याच्या पुढे पण सफल हो आणि आमच्या लाडक्या बहिणींना योजना मिळू दे। त्याचं कारण असं आहे की आमची लाडकी बहीण ही घरातली सक्षम महिला असल्यामुळे आधारस्तंभ असल्यामुळे या योजनांचा अधिकाधिक लाभ त्यांना होऊ दे। वर्ष आहे चैत्र नवरात्र उत्सव आज देवीचं आगमन आहे 7 दिवस कशा प्रकारे संपूर्ण कार्यक्रम असतो। संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून चैत्र नवरात्र उत्सव साजरा केला जातो। हे 15 वर्ष आहे आणि 15 वर्ष किसननगर वाघा इस्टेटमध्ये संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून चैत्र नवरात्र उत्सव नवकुंडी यज्ञ हा केला जातो आणि या मोठ्या त्याचा आज देवीचं आगमन होत आहे आणि आगमनाला सर्व म्हणजे इथल्या किसननगर वाघा इस्टेट सर्व आपल्या तिथे भाविक सगळे उपस्थित आहे आणि आगमन त्याचं होतं। त्या आगमन एक मोठ्या उत्सवाने आज आगमन केलं जातं आणि नवरात्र उत्सव चैत्र रविवारपासून चालू होती, नवीन वर्षाची सुरुवात होते आणि त्याच्या माध्यमातून मला वाटतं 1-2 अगदीच देवीचं आगमन होतंय म्हणून मी आम्हाला सर्व इथल्या भाविकांना मनापासून आनंद होतोय। दरवर्षी आपण हा कार्यक्रम करत असतो संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून इथे सर्व नवकुंडी यज्ञ आणि याच्यामध्ये लोक मोठ्या उत्साहाने भाग घेत असतात म्हणून त्यांचं मनापासून आणि आजच्या दिवसाची लोक वाट बघत असतात। तो आजचा दिवस आज आला नाही। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री दुसरे अजित पवार साहेब आणि आमचं सरकार हे चांगल्या रीतीने महाराष्ट्रात बहुमताने शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आलं आणि आज महाराष्ट्रामध्ये चालू आहे छोट्या मोठ्या गोष्टी। पण देवीकडे माझी एवढीच मागणी असेल की या महाराष्ट्राच्या जनतेला सुख आणि समृद्धी देव आणि आनंदात राहू। पुढील बातमी सांगलीहून। छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या 336व्या बलिदान दिनानिमित्त सांगलीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून मूक पदयात्रा काढण्यात आली आहे। या पदयात्रेत संभाजी भिडे यांनी सहभाग घेतला होता। सांगलीतील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून महिनाभर संभाजी महाराजांचा बलिदान मास पाळला जातो। या मूक पदयात्रेत आज 1 महिन्यानंतर संभाजी महाराजांनीच निघालेली अंतरयात्रा काढण्यात आली आहे। शिवप्रतिष्ठानच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मुंडन करत पायात चप्पल न घालत अंतरयात्रेत सहभागी होत छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रती आपल्या भावना व्यक्त केल्या। संभाजी महाराजांना 1 महिना अत्यंत हालहाल करून मारण्यात आलंय, त्यामुळे हा 1 महिना शिवप्रतिष्ठानकडून बलिदान मास म्हणून पाळला जातोय। 1 महिना हा बलिदान मास पाळल्यानंतर संभाजी महाराजांनीच निघालेली अंतयात्रा काढली जाते। कार्यक्रम संपल्यानंतर विभाग प्रमुखांनी थांबायचं आहे, गुरुजींना भेटून हे कुंड दिवसभर प्रज्वलित रात्रीचं। याचबरोबर आपण आजच्या बातम्यांमध्ये घेत आहोत एक छोटीशी विश्रांती। पुन्हा भेटूया थोड्या वेळाने, तोपर्यंत पाहत रहा बीबीएस न्यूज। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला।